अखेर सोयाबीनने महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये पार केला 7,000 रुपयांचा टप्पा, तर राज्यातील शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा साठा संपला. सोयाबीन बाजारभावाचा खरा फायदा हा व्यापाऱ्यांनाच त्या ठिकाणी आता होत असल्याचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसते. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 6,000 रुपयांचा दर, तर सर्वाधिक 7,230 रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळतोय. आणि यामुळं ज्या शेतकरी वर्गाकडे सोयाबीन आहे त्यांच्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण सध्याला आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकीकडे सोयाबीनपासून आपण सोयाबीनची निर्मिती करतो, सोया केकची निर्मिती करतो, याशिवाय सोयाबीन तेलाची देखील निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. आणि यामुळं जे प्रोसेसिंग प्लांट आहे या प्लांटकडून सोयाबीनला मागणी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुसरीकडं सोयाबीनचा जो काही वापर आहे तो बायोडिझेल आणि इथेनॉलसाठी वाढल्यामुळं सोयाबीनला आणखीन चांगले दिवस त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत. आणि सोयाबीनचे दर हे मोठ्या प्रमाणात अजून इथून पुढे देखील वाढतील असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमके या संदर्भात महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत तर ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. दुसरीकडे सोयाबीनची निर्मिती आणि निर्यात यासोबतच सोया तेलाची निर्मिती आणि जी आयात आहे, जी परकीय देशातून भारतामध्ये केली जाते, या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे अवलंबून असतात. एकीकडे आपण सध्याचे सोयाबीनचे बाजारभाव जर पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, मग त्यामध्ये त्या ठिकाणी अकोला बाजार समिती असेल, जालना बाजार समिती असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, चिखली असेल, मेहकर असेल, लातूर असेल, निलंगा असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 6,000 ते सर्वाधिक दर हा वाशिम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मिळतोय. आणि यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आता सध्या पाहायला मिळतंय. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत ते वाढण्यापाठीमागची महत्त्वाची जी काय कारणं आहेत ती देखील त्या ठिकाणी जाणून घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आणि त्या ठिकाणी गरजेचं आहे. एकीकडे आपण जर का पाहिलं तर सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी राज्यामध्ये त्या ठिकाणी घट होती आणि म्हणूनच त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे आपल्याला वाढताना दिसत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर दरवाढी पाठीमागची कारणं हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं हे फार गरजेचं आहे. एकीकडे आपण हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर कोसळल्यामुळं मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसला होता. काही ठिकाणी हे जे काही दर आहे ते 4,100 रुपयापर्यंत खाली आले होते आणि दर आणखी घसरण्याची भीती आणि तातडीची आर्थिक गरज यामुळे शेतकऱ्यांनी जो काय आपला माल आहे तो कमी दरामध्ये विकून टाकला. आणि याच काळात सरकारी खरेदी यंत्रणा उशिरा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना योग्य आधार त्या ठिकाणी मिळू शकला नाही. परिणामी सध्याच्या दरवाढीचा जो काय फायदा आहे तो घेण्याची जी काही संधी ती शेतकरी वर्गाकडून त्या ठिकाणी निसटून गेली. दुसरीकडे सध्या साठवणूकदार आणि व्यापाऱ्यांची चांदी होताना आपल्याला दिसते, कारण की ज्या व्यापाऱ्यांनी आणि साठवणूकदारांनी सुरुवातीला कमी दरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करून साठवणूक केली त्यांना आता दरवाढीचा मोठा फायदा होत आहे. शेतकऱ्यांकडे साठवणीच्या जो काही पुरेशी सुविधा नसल्यामुळं त्यांना तातडीने विक्री करावं लागते, तर व्यापारी मात्र या योग्य वेळेची वाट पाहून त्या ठिकाणी नफा कमवत असतात. ही विषमता दरवर्षी प्रकर्षाने जाणवत असते आणि यामुळं शेतकऱ्यांचा जो काही आर्थिक स्तर आहे त्यावरती त्या ठिकाणी विपरीत परिणाम होताना त्या ठिकाणी दिसतोय. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर अमरावतीसह अनेक भागांमध्ये मग त्या ठिकाणी मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल यामुळे अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतामध्ये पाणी साचल्यानं उत्पादन घटलं आणि बाजारातील आवक कमी झाली. पुरवठा कमी आणि मागणी कायम असल्यामुळे अर्थशास्त्राच्या नियमानुसार दरवाढ झाली. आणि शिवाय हे पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या वाढलेल्या मागणीमुळे देखील बाजारात तेजीला त्या ठिकाणी चालना मिळाली आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सध्या दरवाढ असूनही शेतकऱ्यांकडे साठवणुकीत माल उरलेला नसल्यामुळे या तेजीचा प्रत्यक्ष लाभ हा शेतकरी वर्गाला अजिबात त्या ठिकाणी मिळत आहे. आणि ही सर्वात मोठी समस्या त्या ठिकाणी आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जफेड, घर खर्च आणि शेती खर्च भागवण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी माल विकावा लागतो. त्यामुळे दर वाढल्यावर त्यांच्याकडे विक्रीसाठी त्या ठिकाणी काहीच उरत नाही आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर अजून जर सोयाबीन जर असेल आणि ते जर तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी जर आणणार असाल तर रोजच्या बाजारात सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि महत्त्वाचं ठरू शकतं.